नमस्कार, स्वागत आहे तुमचे आपल्या CM मराठी न्यूज चॅनलवर। आज पुन्हा एकदा एक नवीन माहिती घेऊन तुमच्यासाठी सज्ज झालो आहोत। पर्यटनाची आवड जीवावर बेतली आणि गोवंडीतील दीपक वागचौरे यांचा बोट अपघातात मृत्यू झाला आहे। नेमकं हे प्रकरण काय आहे याविषयी आज आपण चर्चा करणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत आवर्जून ऐका। सकाळी घरातून दुचाकी घेऊन बाहेर पडले, मात्र रात्री घरी आलेच नाही। त्यातच दुपारपासून फोन बंद होता। त्यामुळे चिंतित वागचौरे कुटुंबियांनी दीपक यांचा शोध घेण्यास सुरुवात केली। त्यातच एलिफंटा लेनी येथे झालेल्या अपघाताची माहिती कळताच कुटुंबियांनी कुलाबा पोलीस ठाण्याकडे धाव घेतली, मात्र तेथून काहीच माहिती मिळाली नाही। दरम्यान गुरुवारी पहाटे 3:30 वाजता घरातील भ्रमणध्वनी वाजला आणि वागचौरे कुटुंबियावर दुःखाचा डोंगर कोसळला। गोवंडी येथे प्लंबिंगचे काम करीत असलेले दीपक वागचौरे वय 44 दररोज त्यांच्या मुलीला चेंबूर येथील आचार्य अत्रे महाविद्यालयात सकाळी सोडायला आणि दुपारी आणायला जात असत। मात्र बुधवारी दुपारी बाबा महाविद्यालयात नेण्यास न आल्याने त्यांची मुलगी तन्वी वय 17 एकटीच घरी आली। घरी आल्यावर तिने बाबांना भ्रमणध्वनी केला, पण तो लागत नव्हता। दीपक वागचौरे यांना फिरायची आवड असल्याने ते नेहमी मित्रांसोबत कुठे ना कुठे जात होते। त्यामुळे त्यांनी त्यांच्या काही मित्रांशी संपर्क साधला, मात्र सर्वच मित्रांनी ते आपल्याबरोबर नसल्याचे तन्वीला सांगितले। त्यानंतर तन्वी शिकवणीला निघून गेली। सायंकाळी घरी आल्यानंतरही तिने पुन्हा बाबांशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र तो लागत नव्हता। त्यामुळे नेरूळ येथील त्यांच्या मित्राला दूरध्वनी केला, पण ते तेथेही नव्हते। त्याच दरम्यान दूरचित्रवाणीवर घारापुरी येथे अपघात झाल्याच्या बातम्या प्रसारित होऊ लागल्या। दीपक वागचौरे यांना फिरण्याची आवड असल्याने ते घारापुरीला गेले असावेत असा संशय त्यांच्या कुटुंबियांना आला। त्यामुळे रात्री 9च्या दरम्यान त्यांचे नातेवाईक व परिसरातील मित्रांनी कुलाबा पोलीस ठाण्यात येऊन चौकशी केली, मात्र तशी कोणतीही व्यक्ती अद्याप तरी सापडली नसल्याचे त्यांना सांगण्यात आले। त्यामुळे ते पुन्हा घरी परतले। मात्र गुरुवारी पहाटे 3:30च्या सुमारास त्यांच्या कुटुंबियांना कुलाबा पोलीस ठाण्यातून दूरध्वनी आला। एक मृतदेह सापडला असून त्याची ओळख पटविण्यासाठी येण्यास त्यांना सांगण्यात आले। त्यानंतर वागचौरे कुटुंबीय कुलाबा पोलीस ठाण्यात पोहोचले असता त्यांना दीपक यांचा मृत्यू झाल्याचे कळले। हे कळताच त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला। दीपक वागचौरे हे गोवंडीतील न्यूमोनिया बाग येथे राहत असून त्यांच्यासोबत पत्नी वनिता, मुलगी तन्वी वय 17, मुलगा सचिन, आई आणि 2 भाऊ असे एकत्रित राहत होते। सकाळी मुलगी तन्वी ही महाविद्यालयात सोडल्यानंतर ते कोणालाच न सांगता दुचाकी घेऊन गेटवे ऑफ इंडियाला पोहोचले। त्यांची दुचाकी गेटवे ऑफ इंडियाच्या परिसरात सापडल्याची माहिती दीपक यांचे मामा दिलीप गांगुर्डे यांनी दिली आहे। तरीही ही घटना ऐकल्यानंतर तुम्हाला काय वाटतं, तुमच्या काय प्रतिक्रिया आहे हे कमेंटद्वारे नक्की कळवा आणि अशाच नवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या CM मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा। त्यासोबतच शेजारचे बेल बटन प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून नवीन आलेली अपडेट सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल। पुन्हा भेटूया, तोपर्यंत सतर्क रहा आणि काळजी घ्या। धन्यवाद।